आजच्या तारखेला आज 28 तारीख आहे. उद्या 29 तारखेला आज ज्याची भेट व्हायची होती, ते माननीय श्री कलमडीचे मुत्याजी आप्पाजींची भेट झाली. 28 तारखेची भेट होती. आता जो कार्यक्रम होता तो नियोजित कार्यक्रम कोल्हापूरवरून मी ह्या ठिकाणी कार्यक्रमाला आलो. त्या ठिकाणी आल्यानंतर माननीय कलमडीचे जे आप्पाजी आहेत त्यांना भेटलो. त्यानंतर त्यांचा संवाद साधला. त्यांना सांगितलं, की माननीय श्री मोहनजी भागवत साहेब आपल्या मठावरती येतात. त्यांना आपली अशी व्यथा आहे, त्या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून मांडावी. त्यांनी देखील सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद त्या ठिकाणी मला प्राप्त करून दिला. त्यांनी देखील पॉझिटिव्ह मला त्या ठिकाणी बोलले. ते म्हणले, की "मी नागपूरला यायला तयार आहे. आम्ही लवकर त्यांची वेळ घेतो, त्यांची तारीख घेतो आणि तुम्हाला लवकर मी तारीख कळवतो." अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. मी त्यांचे तुम्हाला फोटो पाठवून दिलेत. तुम्हाला मी विचारलं, की त्यांचे फोटो बघून तुम्हाला काय वाटतंय? किंवा तुम्हाला काय त्यांच्यामध्ये एक तेवढी ताकद वाटते का? अशा पद्धतीची भूमिका मी तुमच्याकडे त्यानंतर मी दुसरं नियोजन केलं होतं, की मान्य जानकर साहेबांची भेट. त्यानंतर लगेच मान्य श्री राजू शेट्टी साहेबांची भेट आणि उद्या 29 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजता मी माझ्या मठातून त्या ठिकाणून जागा सोडणार आहे. सकाळी मी पहाटे 5 वाजता चिपळूणच्या दिशेने निघणार आहे. पाऊस चालू आहे. तरी देखील आपण त्या घाटातून तो घाट बंद आहे असं समजले. तर मला कोल्हापूरहून जावं लागतंय का काय माहीत नाही. पण मी जाणार आहे. उद्या मला तिथं 11:30 पर्यंत त्या ठिकाणी मला पोहोचायचं आहे. 10:30-11 पर्यंत. ते 1 वाजता मुंबईला निघणार आहेत. तर त्याच्या अगोदर तिथं पोहोचायचं आहे. सोमवारी तिथं मला त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटून त्यांच्याकडून पुढील दिशेच्या अनुषंगाने जी व्यथा आहे, ती त्यांच्यासमोर मांडायची आहे, शांत आणि संयमी पद्धतीने. कारण त्यानंतर मग म्हणजे मी 4 लोकांना माझं भेटून झालं. त्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. मुंबईला गेल्यानंतर माननीय रचित गोगावले साहेब यांची भेट घेणार आहे आणि त्यांना सांगणार आहे, की आपली सगळी मुलं प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जे प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला तारीखच्या माध्यमातून आपण तुम्ही वेळ द्यावी, ती त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि त्यानंतर जेव्हा सगळे जर तारीख मिळाली, बाकी सगळ्या गोष्टी जर अनुकूल झाल्या आणि जर समजा एकनाथ शिंदे साहेबांची भेट आणि त्या ठिकाणी आमची ऑफिशियल जी भेट आहे, उदय सामंत साहेबांची तर भेट होईलच. पण तिथे भेट झाल्यानंतर त्या ठिकाणची भूमिका ते काय म्हणतात. आता परिस्थिती अशी एक निर्माण झालेली आहे, की पूर्व परिस्थिती निर्माण आहे. त्याच्यामध्ये हा निर्णय लगेच होईल, असं डोक्यात न घेता. कारण त्यामुळे ते मागेमोर होऊन जाईल, ही त्या ठिकाणची आहे. पण 100% त्या ठिकाणी जर त्यांची भेट झाली, तर पॉझिटिव्ह निर्णय जर त्या ठिकाणी लागायचा म्हटला, तरी पण मला वाटते 10 तारीख त्या ठिकाणी लागेल. का? तर नंतर कुठल्या मीटिंग वगैरे किंवा पंचनामे वगैरे यांचे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. भेटीगाठी चालू आहेत. मंत्री महोदय प्रत्येक भागामध्ये त्यांच्या त्यांच्या भागामध्ये भेट देत आहेत. भेट दौरा चालू आहे. त्याच्यामुळं आपल्या कामाला येथे न लागता आपण त्या ठिकाणी तारीखच्या माध्यमातून देखील आपण 100% प्रयत्न करणार आहोत. आणि जर तारीख प्राप्त झाली 30 तारखेला आपण भेटायसाठी जातोय आणि 30 तारखेला पण त्या ठिकाणी अनेक मंडळींना भेटण्यास देखील मानस त्या ठिकाणी ठेवतोय. जर प्रसंग पडला तर 30 तारखेला देखील आम्ही मुक्काम त्या ठिकाणी करतोय. 29ला संध्याकाळी मुंबईतच मुक्काम असणार आहे. 30लाही मुंबईतच मुक्काम असणार आहे. पूर्ण 100% पॉझिटिव्ह निर्णय दोन्हीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी डिक्लेरेशन केलं जाईल, की आपण राज्य लेव्हलचं आंदोलन देखील आपण त्या ठिकाणीच दिशा ठरवणार आहोत. ठरवून ठेवणार आहोत सगळी. असा म्हणजे सगळा आराखडा पूर्ण तयार करणार आहोत. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, कार्यक्रम कुठे घ्यायचा किंवा आंदोलन कुठे घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कस पण त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि त्यानंतर त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब नंतर तारीख दिली, तर तिथंच लगेच जे सभागृह आहे, 2 सभागृह त्या ठिकाणी मी बघून ठेवलेले आहेत. जे 2 सभागृह आहेत त्यामध्ये जी क्षमता आहे बैठक व्यवस्था, ती त्या ठिकाणची उपलब्धता बघून शिंदे साहेबांची तारीख आम्हाला कुठली भेटेल. समजा आता उद्या मंगळवारी ते असतील, तर पुढल्या मंगळवारची जर तारीख त्यांची प्राप्त झाली, तर लगे आपण पुढल्या मंगळवारची तारीख लगे आपण घेऊन त्या ठिकाणी आपल्याला आंदोलनाची दिशाच्या आंदोलन न करता त्यांना भेटून, त्यांचा सत्कार करून त्या ठिकाणी आपली व्यथा मांडण्याचा देखील आपण 100% प्रयत्न करणार आहोत.